आमचं लक्ष आता एकच आहे, ती म्हणजे उद्याची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक, असं मोठं विधान केलंय शरद पवारांनी। या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकत्र लढणार आहे, असंही शरद पवार म्हणाले। मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला चांगला प्रतिसाद दिला। शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट, डावे हे सुद्धा सोबत होते। त्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही। त्यांच्या हिताची जपवणूक करणं आमची नैतिक जबाबदारी आहे, असंही त्यांनी यावेळेस म्हटलंय। त्याचबरोबर हे सर्व म्हणत असताना राज ठाकरेंना त्यांनी टोलाही लगावलाय। महत्त्वाच्या तीन पक्षांच्यामध्ये अद्याप वाटाघाटी जागेच्या वाटपाच्या झालेल्या नाही, पण ते आम्ही लवकरच सुरू करू। जागांची वाटणी करू आणि जागांची वाटणी केल्यानंतर त्या पक्षाच्या वतीनं त्या जागेनुसार त्यांचा उमेदवाराची निवड करू आणि कामाला लागू। 3-1 महिने हातामध्ये आहेत आणि त्यामुळे या 3 महिन्यात जे काही 2-2.5 महिन्यात प्रत्यक्ष मिळतील त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा हा आम्हा लोकांचा प्रयत्न आहे। आणि महाराष्ट्रामध्ये आज परिवर्तनाची गरज आहे आणि ती भूमिका जनतेच्या गरजेची पार पाडणं आमची जबाबदारी आहे। साहेब, काल राज ठाकरे असं म्हणले की लोकसभेच्या निवडणुकींनी सगळ्यांना जागा दाखवून दिली, जमिनीवर आणलं सगळ्यांना। माहिती नाही, आम्हाला आमचे फार जमिनीवर